निवडणुकीच्या अनुषंगाने आज राजसंघ सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार कार्यालयात होती. अभिजित भैया देशमुख यांच्या हस्ते झाला. काय सांगायचं? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. घड्याळ पुढे, वेळ नवी. घड्याळ घड्याळ घड्याळ. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचारात उतरले? आज पण आपण गावात खेड्यापाड्यात जाऊन बघितलं तर आजही भारतातून कुठेतरी आपण बाहेरच्या देशाच्या कम्पेअर केलं तर आपण खूप मागतो. आणि शेती हा माझा महत्त्वाचा मुद्दा राहील, रस्ते महत्त्वाचे मुद्दे राहील आणि या गोरगरिबांसाठी घराचे मुद्दा, पाण्याचे मुद्दे हे आणि खास करून सगळे तरुणांना आपण रोजगार निर्मिती कशी करता येईल याचाही आम्ही विचार. आपण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केव्हापासून काय झाले मागचे 20 वर्षापासून मी NGO आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो. काय कामं केली? आजपर्यंत आम्ही सस्टेनेबल शुगर इनिशिएटिव्ह म्हणून एक प्रोग्राम होता 170 देशात काम चालत होतं. त्याच्यातून जे ऊसामध्ये नागमोडी पद्धतीनं ऊस लावायचे, आता तर स्ट्रेट फॉरवर्ड झालं आहे. ठिबकवर ऊस लावायला पहिल्यानं आपल्याला विचारायला जर ऊस लावायचा असेल तर नागमोडीवर होतो. आणि आपण जर शेतकऱ्याला सांगितलं ऊस हा ठिबकवर येतो, ड्रिपवर येतो, तर लोक हसत होते. पण आज बघताय तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जा, कुठं पण जा, आज शेतकरी ठिबकवर आला. तुम्ही प्रचारानिमित्त खेडोपाडी फिरतात, सर्कलमध्ये फिरतात, जनामध्ये फिरतात, काय समस्या जाणवली तुम्हाला? आज तुम्ही बघताय की काही रोड झाले असतील, पण आजही इंटरनल रोड खूप खराब आहे. पाण्याची समस्या आहे. गावात रोजगार व्यवस्थित नाही आहे. शेतकऱ्यांना मालाला भाव भेटत नाही आहे. उत्पन्न कमी आहे. एक नाही अनेक समस्या आज शेतकऱ्यासमोर आहे. त्या समस्या घेऊन आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहोत. सर्कलमध्ये सर्कलच्या विकासासाठी काय विजन आहे आपल्याकडे? मी सर्कलच्या विकासासाठी आता अजितदादा ह्या काळात नाही आहे. आम्ही त्यांच्यावर फोकस करून सनी किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवून सनी अभिजित भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज कालच सुमित्राताईंनी उपमुख्यमंत्र्याची धुरा हातात सांभाळली आहे. आणि एवढं मोठं अजितदादाचं जे नेतृत्व तयार झालं आहे शरद पवारांच्या हाताखाली झालेलं आहे. एक बारामतीत आमचे जे मंडळ आहेत, युवक मंडळ, आम्ही बारामतीला जाऊन त्या ठिकाणी अभ्यास करू की काय काय चेंज केलं, कशा पद्धतीनं ते बारामतीचा विकास झाला. त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप शेतीचे मुद्दे असतील, गावातले मुद्दे असतील, पाण्याचे असतील, युवकांचं रोजगाराचा विषय असेल, शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी चांगलं उत्पन्न काढून कमी फर्टिलायझर किंवा कमी पेस्टिसाईडमध्ये तयार करून सनी हा माल एक्सपोर्ट कसा करता येईल याच्याकडं नेण्याचा कल आमचा राहील. समोर मातब्बर उमेदवार आहे आणि तुम्ही एक सर्वसाधारण कुटुंबातून आलेले आहे. कशी लढाई बघता तुम्ही? सर बघताय तुम्ही जे समोरचे उमेदवार आहे हे खरं तर बाहेरच्या याच्यातून आहे. जो गट असतो तो स्थानिक नेतृत्व तयार झालं पाहिजे. कारण त्या स्थानिक नेतृत्वाला माहीत असतं की इथं काय काय समस्या आहे. बाहेर तुम्ही पैसे कमवले शेतकऱ्यांच्याच बघता तुम्ही मार्केट कमिटीमध्ये जे जमिनी होत्या त्या जमिनी आज किती राहिल्या, दुकानं विकून टाकले आणि हा सगळा माल हडप करून सनी गाड्या बघताय. आज हे जे उमेदवार आहे फॉर्च्युनर अजून डिपेंडर सारख्या गाड्या यांनी बुक केल्या. हा पैसा आला कुठून? 20 वर्षापूर्वी या लोकांचे बघा तुम्ही इथे आज जाऊन सनी जो बाईकवर फिरतोय आज डिपेंडरची बात करताय. त्यांनी त्या डिपेंडर आणि इतर गोष्टीकडं लक्ष दिल्यापेक्षा हे आई बाप भाऊ आपले या ठिकाणी थांबले, यांच्या विकासाकडे जर लक्ष दिलं असतं तर आज ही समस्या तुम्हाला दिसली नसती. त्या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार? मी सर्वांना आवाहन करेन की हे जे पैसे घेऊन आले यांच्या विरोधात आपली लढाई आहे आणि सकाळपासून भरभरून प्रतिसाद भेटत आहेत. त्यांना आमच्यावर विश्वास आहे आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. येणाऱ्या काळात आम्हीच निवडून येणार आहे आणि या ज्या समस्या आहेत त्याला कुठंतरी आम्ही थांबवण्याचा आणि विकासात्मक मुद्दे घेऊन सनी या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न करणार. आपलं नाव? बाबासाहेब अंकुशराव मस्के. मी लाड सांगवी गटातून जिल्हा परिषद लढतोय. आमच्यासोबत राजू होय,
यांच्याही पत्नी आहेत, त्याही पंचायत समितीला उभा आहोत. सगळे गोरगरिबाच्या कुटुंबातून, छोट्याशा कुटुंबातून आलेलो आम्ही आहोत. त्याच्यामुळं आम्हाला शेतकऱ्याच्या, सर्वसामान्य जनतेच्या समस्या आम्हाला माहीत आहे. आणि या मातंबर ज्या नेते आहेत, मला माहिती आहे ते बाहेरचे, पण स्थानिकाला या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहेत. लोकांनाही माहीत आहे की कोण चालणार आहे, कोण नाही चालणार आहे. यांच्या जमिनीचे राडे बघा तुम्ही, काय चालू आहे, त्यांनी कुठून पैसा कमावला हे थोडं तुम्ही पण दाखवलं पाहिजे. हे जनताची भूल करणार आहे. आज तिकडे जाऊन बघा, ते जमिनीचे राडे करतात, उद्या गोरगरिबांच्या जमिनी लाटायला बसले. चालेल, ओके, धन्यवाद. थँक्यू.